शीतपित्ताचाच म्हणजेच अर्टिकेरियाचा त्रास तुम्हाला सुद्धा होतोय का? पेशंट्स अगदी हैराण झालेले असतात. त्यांच्या अंगावर खूप खाज येत असते. अंगावर पित्ताच्या गांधी उठत असतात आणि पेशंट त्यामुळे हैराण असतात. काही चुकीचं खाल्लं तरी लगेच अंगावर त्यांना अर्टिकेरियाचा त्रास होत असतो आणि काहीतरी अँटी ॲलर्जिक काही औषधं घेतल्यावरच ते तात्पुरतं कमी होतं. दुसऱ्या दिवशी परत काही चुकीचं खाल्लं किंवा ॲलर्जी असेल कशाची, तर परत अंगावर ती रॅश येत असते. अशासाठी पहिले आपल्याला नक्की काय होतंय, कुठलं सिम्प्टम पहिले येतंय हे कळणं खूप गरजेचं असतं, कारण काय त्याप्रमाणेच त्याची ट्रीटमेंट ठरलेली असेल. जर तुम्हाला पुरळ पहिले येतंय आणि मग खाज येते किंवा पहिले खाज येते आणि मग पुरळ येतंय, हेही डिफरन्शिएट करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण काय याच्यामध्ये उष्ण आणि थंड एका हाती जात असतं, त्यामुळे योग्य ते ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. यासाठी आहारात तूप असणं खूप गरजेचं आहे. 1 चमचा गाईचं तूप तुम्ही सकाळी अनशपोटी घेऊ शकता गरम पाण्याबरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शेंगदाणा, मेथी, आलं लसूण, गरम मसाला असे जे पदार्थ आहेत ते पूर्णतः अवॉइड करावे लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे कोकम सरबत आहे किंवा लिंबू सरबत आहे. अशा पेयांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता की ज्याने तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता किंवा पित्त हे कमी व्हायला तुम्हाला मदत होऊ शकते. चौथं महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्हाला स्ट्रेस कमी होणं हेही खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी रात्री झोपताना जायफळ हे चिमूटभर दुधात घालून तुम्ही घेऊ शकता किंवा ब्राह्मी, शंखपुष्पी अशी जी चूर्ण असतात ती सुद्धा दुधात घालून तुम्ही घेऊ शकता. वरचे वर जर तुम्हाला सुद्धा अर्टिकेरियाचा त्रास होत असेल तर जरूर OPDला दाखवा. अनेक पेशंट्सना आयुर्वेदिक उपचाराने याला खूप छान रिझल्ट्स मिळालेले आहेत. तुम्ही जरूर व्हिजिट करू शकता.